मित्रांनो, एक खिलाडू नृत्य आपल्याला पाहायला मिळाले. श्रीकांत पाटील स्वतः आपला मालिकावरचा किताब सुबोधला देत आहेत. तर एक जोरदार टाळ्या होता श्रीकांत साठी. त्याने आपला पुरस्कार सुबोध साठी प्रदान केलाय. खिलाडू नृत्य आपल्याला पाहायला मिळाले. एक आपल्या टीममेटला प्रोत्साहन म्हणून तो मालिकावरचा किताब स्वतःला भेटलेला सामन्यावरचा पुरस्कार तो सुबोध याला बहाल करतोय. थँक्यू. आणि दरम्यान सामन्याकडे बोलूया. चालू असा सामना आपण पाहतोय. दत्तात्रेय डॉमिनेटर्स वर्सेस रिया चॅलेंजर्स. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. फक्त लढत यासाठी आहे की कोणता संघ बी लॉट्स मध्ये टॉपला असणार आणि कोणता संघ सेकंड नंबरला. दरम्यान आपण ए लॉट्स मध्ये पाहतोय तर शिवम 11 संघ आणि नील स्ट्रायकर्स हे दोन संघ क्वालिफाय झालेत. त्यांच्या सुद्धा लढत नंतर ह्यानंतर होईल. ती सुद्धा फर्स्ट नंबर पोझिशन आणि सेकंड नंबर पोझिशन साठी होईल. हेलो, अक्षय पाटील कृपया कॉमेंटेड बॉक्स या. अक्षय पाटील. अक्षय पाटील कॉम्बॉक्स मध्ये अक्षय पाटील. चला अंपायर जा. अंपायर गेले. अंपायर ना, अंपायर कोण आहेत? जा बाबू. अंपायर दोन पंच द्या आम्हाला. दोन पंच. दोन पंच. नील स्ट्रायकर संघाकडून एक पंच उद्या आणि एक पंच. हा आले आले. धन्यवाद अमर पाटील आणि सूरज पाटील. दोन पंच आपल्याला लाभलेत. धन्यवाद आमच्या विनंतीस मान देऊन आपण पंचाची कामगिरी पाहायला मैदानात आहात त्याबद्दल. अक्षय पाटील कुठे? अक्षय पाटील. हा वॉटर सप्लायर अक्षय पाटील इकडे या. अक्षय पाटील. अक्षय पाटील. चालू असा सामना आपण पाहतोय. चालू असा सामना आपण पाहतोय. दत्तात्रेय डॉमिनेटर्स वर्सेस रिया चॅलेंजर्स. दोन्ही संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेत आणि हा सामना त्यांच्यासाठी ग्रुप मध्ये फर्स्ट पोझिशनला कोण राहणार, सेकंड पोझिशनला कोण राहणार यासाठी हा सामना असणार आहे. दोन्ही संघ क्वालिफाय तर झालेत. फर्स्ट पोझिशनचा ऍडव्हान्टेज आहे की क्वालिफायर 1 खेळून डायरेक्टली तो संघ टॉप पोझिशनच्या दोन्ही ग्रुप मधला तो जिंकेल स्पर्धा क्वालिफायर 1 मध्ये तो डायरेक्ट फायनल मध्ये जाईल. तर फर्स्ट पोझिशनला राहण्याचा कल हा दोन्ही संघांचा असेल. दरम्यान सामना चालू होतोय. स्ट्राईक एंडला आहे तो राकेश, नॉस्ट्राईक एंडला कुणाल आणि बॉलिंग वर तो नवा. पहिला चेंडू हलका खेळून काढलाय. कव्हरच्या वरतून चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय. पोलीस चेस करताय 100 मीटर 200 मीटर आणि 100 मीटर का पोलीस जरी सांगतायत ते 100 मीटर 13 सेकंदात मारले. दरम्यान फंबल होत आहे. सप्रेम थळे यांच्याकडून 3 धावा दरम्यान धावून करतात आणि या 3 धावांशी संघाचे धावफलक धावत होत आहे.
3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. पॉवर प्ले षटक आहे, 4 षटक सामना असणार आहे. आपण पाहतोय पुढील चेंडू हाफ ट्रॅकर होता. अपील केली आहे, बघूया तिथे पंच अपील फेटाळतायत. रुपिन पाटील 24 तिथे विकेट किपर पाहायला मिळतात आपल्याला. कायम गेम मध्ये ऑन असतात ते. एक पंचांच्या मनामध्ये डाऊट निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. दरम्यान चेंडू निर्धाव धावसंख्येत कोणती भर नाही. धावसंख्या स्थिरवलेली 3 या धावसंख्येवरच. दरम्यान चिप केलेला चेंडू कॅच होते का बघूया. आणि व्हाट अ कॅच. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आई माऊली नक्कीच सप्रेमला पावली असेल. काय कॅच पकडले. दरम्यान धावसंख्या झाली ती 3 धावा. 3 धाव्यांवर पहिला फलंदाज बाद झाला कुणाल. त्याची जागा भूमिका झालाय तो नितीन. आता मात्र बॅटिंग स्ट्राईक आलाय तो पुन्हा एकदा राकेश म्हात्रे. पुढील चेंडू कुठं चेंडू पुल केला बघूया. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येत एका धावाने भर पडले. धावसंख्या झाली ती 4 धावा. धावसंख्या झाली 4 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग वर तयार नवनाथ आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी लाईन मध्ये भरकटतोय. पंच स्वर घोषित करतायत. धावसंख्येत एका अतिरिक्त धावाने भर पडते. धावसंख्या झाली 5 धावा. पुढील चेंडू दरम्यान स्वर मारा होतोय. धावसंख्येत पुन्हा एकदा एका धावाने भर पडते. धावसंख्या झाली 6 धावा. 6 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग वर तयार होते तो नवनाथ सप्रेम थळे. त्याला काहीतरी टिप्स देताना. पुढील चेंडू आता मात्र एक चिप शॉट गेलाय. झेलवणार का. झेलगली सप्रेम स्वतः येतोय आणि पुन्हा एकदा अप्रतिम झेल. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच लहान गे तिथे आपण पाहतोय एन्जॉय करताना. फलंदाज राकेश म्हात्रे बाद झालाय. मालिका सलामी सामना होता तो मागच्या सामन्यामधला. आता मात्र बाद झालाय. त्याची जागा भरून गेलाय तो साहिल. बॅटिंग मार्गवर आता मात्र असतात नितीन पाटील, सुजल पाटील ज्याचा संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा नवनाथ बॉलिंग मार्गवर पाहायला मिळाला आपल्याला. तर स्लोवर चेंडू हलकाशा खेळून काढला चेंडू. धावसंख्येत फक्त एका धाव्याने भर पडले. धावसंख्या झाली 7 धावा. 2 बाद 7. दरम्यान षटक समाप्ती होते. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. चालू असलेला सामना आपण पाहतोय. दत्तात्रय डॉमिनेटर्स वर्सेस रिया चॅलेंजर्स. बी लॉट्स मधला हा दुसरा सामना.
बॉलिंग मार्क आता मात्र आलाय तो नीरज. स्ट्राईक एंडला असणार नितीन. नीरजचा पहिला चेंडू नितीनसाठी. चांगला पद्धत चेंडू होता, काही समज नाही. चेंडू कोणती धाव मिळत नाही चेंडूवर. अपील होते परंतु पंच ते अपील फटाळतायत. धावसंख्येत कोणती भर नाही, धावसंख्या स्थिरावलेली 7 या धावसंख्येवर. रुपीन पाटील आपण पाहतो चिरप करताना आपल्या गोलंदाजांना, आपल्या क्षेत्ररक्षकांना. कडक धावण्यात चालू असलेला सामना पाहतोय आपण. रिया चान्सेस वरती दत्तात्रय डॉमिनेटर्स. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र चेंडू कर्मचारी खेळून काढले. एकदा पूर्ण केले, दुसरा प्रयत्न करणार का? तर एकाच धावेवर समाधान मानतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 8 धावा. आता मात्र बॅटिंग एंडला गेला तो साहिल जंगम. साहिल बघूया आपल्या संघासाठी कशा रीतीची कामगिरी करतोय. फुलटॉस चेंडू होता परंतु हलकशाने खेळून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि गॅप मधून चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आणि या 4 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. स्टेजवर असलेल्या मुलांनी मस्त्या करू नका, नाचा किती पण. धावसंख्या ती 12 धावा. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून गॅप मधून गेला चौकार. फुलटॉस चेंडू होता. 4 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते 12 धावा. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर तयार आला तो साहिल. बॉलिंग मार्कवर तयार आहे नीरज गुड्डू. आता मात्र एक आकडोपचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला चेंडूवर. दरम्यान 22च्या रुपयात एक धाव चोरटी काढली आणि एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. धावसंख्या झाली 13 धावा. पुढील चेंडू आता मात्र एक जोरदार पळाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मिडअपच्या वरून आला हा सुंदरसा गगनचुंबी षटकार आणि 6 धावांची संघाची धावसंख्या उंचावली ती 19 धावसंख्येवर. खरोखरच नितीन पाटील आता आपला स्किल्स, आपली बॅटिंग स्टाईल, आपली बॅटिंग शैली आणि आपली ताकद दाखवत नाही ते पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा बॉलिंग वर करताय नीरज. सामना करेल नितीन. अकुट्टा चेंडू पुन्हा एकदा पुल करता प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. घोष क्षेत्रामध्ये धावसंख्येत फक्त एका धावाने भर पडते. धावसंख्या जाते 20 धावा. धावसंख्या जाते 20 धावा. दरम्यान षटक समाप्ती होते. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 20 धावा. सरासरी 10च्या धावसंख्येने ही धावसंख्या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक समाप्ती होतात. धावसंख्या झाली 20 धावा. बघूया पुढे षटक घेऊन येतो तो बहुतेक सुजल आपल्या संघासाठी. कप्तान स्वतः येतोय. मुले प्रीमियर लीग आपण पाहतो 2022 दुसरं वर्ष आपलं. तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आपण बऱ्यापैकी आयोजन पाहतोय. जसं आपल्याला या क्षेत्रात एक्सपिरियन्स मिळत तसं आपण अजून चांगल्या पद्धतीने आयोजन करू हे नक्कीच. दरम्यान स्क्वेअर दिशेमध्ये मारला फटका येतोय तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण मानता येईल मितेश पाटील स्वतः यांचं. दरम्यान थ्रो करतात तत्पूर्वी 2 धावा पळून काढल्यात. या 2 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. धावा. सुजल पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू सुजलाचा साहिल साठी.
अकोट्यापा चेंडू पूल करत प्रयत्न होता, बघूया कॅच होते का आणि सोपा जाईल पुढे भाई. कम ऑन डीजे मेक सम नॉइस. आगऱ्यांची मी देखणी चाखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आगऱ्यांची मी देखणी चाखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कंपोली नागरी काकू, काय कंपोली नागरी. धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजी म्हणतात सुजाताची. सायराला बाद केलं, पुढील चेंडू सुजालचा नितीनसाठी. अकोट्यामध्ये स्लोअर चेंडू होता, चेंडू पुल केला, चेंडू सी मार्च मार षटकार. वाद नको मला, वसा नको मला, राज करता. नवरा पाहिजे मला, राज करता. नवरा पाहिजे. वाद नको मला, वसा नको मला, राज करता. थँक्यू डीजे. खरोखरच मिड विकेट दिशेमध्ये स्लोअर चेंडू होता, चेंडू भापला आणि चेंडू फिरकावून जातो सी मार्शेपार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 धावा. खरोखरच धावसंख्येचं ऍक्सिलेशन बटन दाबताना नितीन पाटील पाहायला मिळत आहेत. आपल्या मनगटामध्ये किती ताकद आहे दाखवताना पुन्हा त्या बॉलिंग वर सुजल सामना करेल तो नितीन. तमादावर चेंडू चेंडू बिरकावला, उंच तो चेंडू गेलाय, तसे खाली होते सप्रेम तले चलवणार का आणि फंबलून झेल पा. धन्यवाद डीजे. बागेचा कोण मला माहिती नाही, पण या ट्रॉफीचा कोण मानकरी राहणार हे येणारा वेळ सांगेल. दरम्यान नितीन पाटील बाद झालाय, सुजलाने चांगलं कमबॅक केलंय. 28 धावसंख्येवर पुन्हा एकदा मध्ये चौथा हादरा बसलाय तो डॉमिनेटर संघाला आणि त्याची जागा बनवून घेणार तो प्रसाद मदन कदमकर. स्ट्राईक एंडला असणार आहे तो प्रणय जंगम. सुजल पाटील कमबॅक करताना पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू धावसंख्या स्थिरले 28 या धावसंख्येवर. अकुट्टपा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो सुजल. धावसंख्येत कोणती भर पडत नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 28 या धावसंख्येवरच. अरे काय डीजे. पुढील चेंडू आता मात्र ऑर्बिट मध्ये चेंडू होता, मिस टायमिंग झाला, अक्षय देतोय आणि पुन्हा एकदा कॅश उडवलंय. आणि दरम्यान 2 धावा इथे पळून काढल्या तरी धावसंख्या 2 भर झाली, धावसंख्या 30 धावा. अक्षय यांना काही बॉल सापडत नाहीये. दुसरा अटेम्प्ट होता परंतु पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. धावसंख्या 30 धावा. कृपया कोण जेवायचे राहिले असतील त्यांनी लगेचच जेवून घ्या. स्वतःच्या हाताने घेऊन घ्यायचं आहे. सेल्फ सर्व्हिस आहे, सेल्फ सर्व्हिस. किती पण चिकन घेऊ शकता, भात कमी घेतलं तरी चालेल, चिकन जास्त घ्या पण सेल्फ सर्व्हिस घ्या. जेवून घ्या. धावसंख्या झाली 30 धावा. हॅलो, कृपया का कोण जेवढं नसेल त्यांनी लवकर लवकर जेवायला जायचं आहे. स्वतः शेल्फ आहे आणि हे करा, स्वतः भात वगैरे चिकन वगैरे भरपूर आहे. लवकर जेवायला जा, उपाशी राहू नका, लक्षात ठेवा. जा गुरुजींचा आपण लहानपणी पण ऐकायचो, गुरुजींचा तुम्ही आता पण ऐकायलाच पाहिजे. जेवायला जा. गुरुजींचा जो आग्रह आहे तुम्ही तो मान्य करा, त्यांच्या विनंतीस मान द्या. जेवण आहे ते संपवायचं आहे, एकदम खाऊन संपवायचं, आपल्याला टाकायचं नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग बरोबर आता मध्ये आला तो रायगड पॉलिश हर्षल पाटील. बॅटिंग बरोबर प्रसाद मदन कदमकर. प्रसाद यांनी मारला हा मोठा फटका, परंतु त्याच्यात एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग नव्हतं. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत फक्त एका धावेची वर पडणार आहे. धावसंख्या झाली 31 धावा.
पुन्हा एकदा बॅटिंग बॉलिंग बरोबर तयार आहे तो हर्षल. अक्कू टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा फुलकरचा प्रयत्न होता, परंतु कार्पेटसाठी खेळून काढा दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का, परंतु नाही. तिथे प्रसाद लेट कॉल केलाय. बघूया थ्रो कसा खराब. थ्रो जर ती चांगला असता तर रनआउटचा चान्स होता. धावसंख्या 2 निभर. धावसंख्या झाली 33 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग बघत तयार आहे तो हर्षल. सामना करेल प्रसाद. 33 धावा झाला आतापर्यंत. आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, परंतु तिथे चोरटी धावून काढले. धावसंख्या एका धावाने भर पडते. धावसंख्या ती 34 धावा. पुढील चेंडू आता मात्र लोअर फुटबॉल चेंडू होता. खेळून काढला मिड विकेट रिजन मध्ये. बघूया किती धावा मिळत आहेत. एकदा तो पूर्ण दुसरा प्रयत्न करणार का, आणि 2च धावा सावधान मला भाग पडला. धावसंख्या झाली 35 धावा. आता मात्र चेंडू गेला उंच उंच. नीरज खाली येतोय. बघूया एक सोपा झेल कमांडीचे. धन्यवाद टीजे. पुन्हा एकदा बॉलिंग वगैरे तयार तो आपल्याला हर्षल पाटील. प्रसाद मदन कदमकर स्ट्राईकला आहे. फुल टॉस चेंडू होता, परंतु काय तिथे फायदा उडू शकलाय. मिड विकेट मध्ये पुन्हा चेंडू गेल्याशिवाय तिथे खाली येतोय. थ्रो केलतोय. रनआउटचा मोका. रनआउट बाद. कमान टीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान धावसंख्या झाली 36 धावा. 37 धावांचं लक्ष ठेवलंय ते जिंकण्यासाठी. रिया चॅलेंजर संघासमोर 37 रन्स टू विन. 4 षटकांमध्ये बॉल नवीन. सप्रेम थळे इकडे या. ओपनर आहे सप्रेम नसेल ओपनर. हॅलो हॅलो. यानंतर होणारा सामना शिवम 11 वर्सेस नील स्ट्रायकर्स. तर दोन्ही संघाच्या संघाने विनंती करून त्यांनी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. शिवम 11 वर्सेस नील स्ट्रायकर्स. संघनायक शिवम 11 संघाचा श्रीकांत पाटील आणि नील स्ट्रायकर संघाचा सुदर्शन पाटील. लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस होऊ दे मात्र कोण गेले. ठीक आहे ठीक आहे. चला लगेचच या दोन्ही संघाचे कर्णधार. वेळ दौडू नका. श्रीकांत पाटील आलेत. बालू पण आलाय. धन्यवाद.
नाणेफेक होते हिल स्ट्रायकर्स वर्सेस शिव इलेव्हन या संघामध्ये. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. फक्त फर्स्ट पोझिशन आणि सेकंड पोझिशन साठी ही मॅच असणार आहे. छापाचा कॉल आहे आणि छापाच पडलाय आणि टॉस जिंकला दोन्ही स्ट्रायकर संघाने. टॉस जिंकून प्रथम काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मागचा सामना आपण पाहिलाच असेल. तशा प्रकारची फलंदाजी गेली होती तर किती धावांपर्यंत तुम्ही रोखू शकाल? 50 धावा. 50 धावांपर्यंत. धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर मॅच. 50 धावांपर्यंत मागेच पण विचारलं होतं मी. 60 धावांपर्यंत तुमची मदत होती परंतु 80 धावांपर्यंत मदत मारली होती. आता काय प्लॅनिंग असेल? आम्ही पण 50 पर्यंत टार्गेट ठेवलेलं आहे. आमची बॉलिंग साईड बघून आम्ही 50 पर्यंत मजल मारू. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा जातोय आपण मैदानामध्ये जिथे सामना चालू आहे तो रिया चॅलेंजर्स वर्सेस दत्तात्रय डॉमिनेटर्स. सदतीस धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये. थँक्यू डीजे. पहिलाच चेंडूवर चौकार मारून संघाची धावसंख्या 4 धावसंख्येने उंचावले ती नीरजाने. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर 37 धावांचा पाठलाग करताना बॉलिंग मार्कवर राकेश. पुढील चेंडू कुट्टप्पा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करतोय. काही धाव मिळत नाही आहे. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा येतोय. धावसंख्येत कोणतीही भर नाही. धावसंख्या स्थिरावलेली 4 धावसंख्येवर. बी लॉस मध्ये कोणता संघ टॉप मध्ये फिनिश करणार हे येणारा वेळ सांगाल. बघूया पुढील चेंडू राकेशाचा. दरम्यान लो फुलला चेंडू खेळून चिप केलाय. मिड विकेट क्षेत्राच्या वरतून गेला चेंडू. तिथे मात्र बॅकअप होतं पपण्याचं. एकाच धावावर समाधान मानायला भाग पडते. धावसंख्येत एका धावाने भर पडले. धावसंख्येत 5 धावा. पुढील चेंडू पुण्याचा लोअर फुटा चेंडू हलक्यासाठी खेळून काढलाय. चेंडू बघूया. एक धाव तर पूर्ण केले. चांगलं क्षेत्र म्हणता येईल तिथे आणि एकाच धावावर समाधान मानायला भाग पडलाय. धावसंख्येत एका धावाने भर पडते. धावसंख्येत 6 धावा. पुढील चेंडू आता मात्र पुल केलाय. झेल होणार का? आणि धर्मा खाकडे झेल. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. खरोखरच एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला आपल्याला धर्मा याच्याकडून. प्रॅक्टिसचा अभाव आहे तरी सुद्धा बॉलवर तेवढीच नजर आहे. एक चांगला झेल टिपला. 6 या धावसंख्येवर पहिला हादरा बसलाय तो नीरजच्या स्वरूपात. आता मात्र रिया चॅलेंजर्स संघाचा धुवाधार फलंदाज मैदानात आला तो सप्रेम थळे. सप्रेम बॅटिंग मार्कवर असणार आहे. बॉलिंग मार्कवर असणार तो राकेश म्हात्रे. कशा प्रकारची गोलंदाजी करेल सप्रेम साठी? मात्र आकाश खेळून चेंडू स्क्वेअर दिशेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक स्वतः तैनात आहेत. प्रसाद कदमकर आणि एकाच धावावर स्पर्धा भाग पाडतोय. धावसंख्येत एका धावाने पडले. धावसंख्येत 7 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. षटक समाप्त होते. धावसंख्येत 7 धावा. उर्वरित 3 षटकांमध्ये
30 धावांची गरज आहे. चला सामना लगेच चालू करून घ्या. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॉलिंग मध्ये तो नितीन, स्ट्राईक एंडला असणार तो सप्रेम. आता मात्र चेंडू भिरकावला आहे आणि प्रसारित उत्कृष्ट कॅच. कम ऑन डीजे. थँक्यू. गेले 7-8 दिवस तो सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करतोय आणि त्या प्रॅक्टिसचं कुठेतरी फळ त्याला मिळालंय. झोपणार नाही बहुतेक आज रात्री. धावसंख्या झाली ती 7 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग बरोबर तयार आहे तो नितीन. आता मात्र सगळी जबाबदारी असणार ती सुजल पडेल याच्या खांद्यावर. पुढील चेंडू. आता मात्र अपील होते परंतु पंच ते अपील फेडणार होतात. धावसंख्येत कोणती फरक पडत नाहीये. कुठल्याच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काय समजला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थिरवली 7 धावसंख्येवरच. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. मित्रांनो दोन्ही संघ क्वालिफाय तर झालेले आहेत परंतु बी लॉट्स मध्ये कोणता संघ टॉप पोझिशन मध्ये फिनिश करणार, कारण टॉप पोझिशनला जो संघ फिनिश करेल त्याला एक ऍडव्हान्टेज असणार आहे. पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. बघूया झेलू का. आणि तिथे झेल सुटलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होते. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा. आता मात्र एक मोठा फटका येतो. चेंडू गेलाय सीमारच्या पर षटकार. कमांड खरोखरच मी सांगितलं होतं. धावसंख्या झाली ती 15 धावा. 14 धावा. 14 धावा झाल्या. 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. आता मात्र अपील पुन्हा एकदा होते. पंच ती अपील फेडून लावत आहेत. सुजल पाटील यांचं क्रीजवर राहणं संघासाठी गरजेचं असणार आहे. धावसंख्येतील 14 धावा. 37 धावांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. नितीन पाटील बॉलिंग बरोबर पाहतोय आपण.
आता मात्र पुढे जायचा माझा प्रयत्न होता परंतु कॉर्पोरेशन चेंडू होती तेच 38 सर्कल मध्ये आहे. क्षेत्रक्षेत्रात तुरंत एकच धाव त्यांनी पूर्ण केले धावून आणि एका धावेने संघाची धावसंख्या उंचावती ती 15 धावसंख्येवर. आता मात्र षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे. 12 चेंडू 22 धावा. बारा चेंडू 22 धावा असताना संघासाठी वैयक्तिक सांघिक तिसरा आणि वैयक्तिक प्रसिद्धी घेऊन येतो प्रणय उर्फ पप्पन. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कॅप्टन्सी नॉक खेळताना कप्तानी पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुजल. खरोखरच कप्तानी पारी जर जिंकायचं असेल तर कप्तान खेळणं गरजेचं असणार त्याला. पुढील चेंडू 12 चेंडू 22 धावा असताना आता मात्र एक स्लोवर पद्धतीने चेंडू होता. धावसंख्येत एका धावेची अतिरिक्त भर पडले. धावसंख्येसाठी 16 धावा. आणि आता मात्र चेंडू भिरकावला सीमाच्या वर षटकार. हेलो धन्यवाद डीजे. वो बुलाती है मगर जाने का नहीं. 6 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. मी सांगितलं होतं सुजल पाटील याचं राहणं गरजेचं आहे. स्लोवर चेंडू पुन्हा चेंडू भिरकावला सीमाच्या वर षटकार. धन्यवाद डीजे. खरोखरच एकच वादा सुजल दादा असे रिया चॅलेंजरचे सर्व खेळाडू म्हणत असतील. लगातार 2 षटकारांसहित धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावसंख्येवर. व्हॉलेंटियर्स बॉलचा ताबा घ्या लगेचच. चेंडू आलाय आवाजावर चेंडू आलाय. दरम्यान आता उर्वरित 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावांची गरज. कॅप्टन्सी नॉक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुजल पाटील. कप्तानी कामगिरी पाहायला मिळते आपल्याला त्याच्याकडून. कर्णधार कसा असावा तर आपल्या संघाला संकटातून उभारून वरती आणणारा असावा अशा प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढील चेंडू पपण्याचा कुठेतरी दबाव तो महसूस करतोय. हातामध्ये स्लोवर चेंडू चेंडू फिरकावलाय. झेल होणार का? एक अंडर प्रेशर झेल म्हणता येईल फलंदाज बाद. थँक्यू डीजे. कहाणी में ट्विस्ट आणि सुजल पाटील हा बाद झालाय. कुठेतरी लवकर लवकर सामना समोरच्या नादामध्ये षटकारासाठीच गेला होता. 9 चेंडू 9 धावा हवा असताना आपली विकेट गमावून बसला. आता मात्र तो यंगस्टर खेळाडू विश्रांत स्ट्राईक आहे तो मितेश. आता मात्र 8 चेंडू 9 धावांची गरज. गेम ऑन आहे डॉमिनेटर साठी सुद्धा, कारण सुजल पाटील सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव सुद्धा महसूस करेल या चॅलेंजर्स. पुढील चेंडू स्लोवर चेंडू. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धाव संख्येत कोणतीही भर पडत नाही आहे. 7 चेंडू 9 धावा. मी सांगितलं होतं जोपर्यंत सुजल आहे तोपर्यंत गेम ऑन होता रिया चॅलेंजर्स कडे. आता मात्र गेम आहे दोन्हीकडे ऑन. कोण जिंकणार सांगू शकत नाही. उर्वरित 7 चेंडू 9 धावांची गरज.
हा कोट्टप्पा चेंडू चेंडू फिरकावलाय डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे. व्हॉलेंटियर्स बॉलचा लगेच ताबा घ्या. आता मात्र जिंकणारी 6 चेंडू 8 धावांची गरज असणार आहे. निर्णायक षटक कोण घेऊन येणार? 6 चेंडू 8 धावांची गरज. चला टीम मीटिंग नको लगेच 6 चेंडू 8 धावांची गरज. चला एक सामना अजून खेळवायचा त्यानंतर आपण क्वालिफायर सामने क्वालिफायर फर्स्ट क्वालिफायर होईल. गोलंदाजी मार्क राहतो. शशिकांत निर्णायक षटक घेऊन आला तो शशिकांत. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना बॅटिंग वर तो विश्रांत यंगस्टर खेळाडू. त्याची कामगिरी खरोखरच चांगली आहे. आपण ग्राउंड रोज पाहतो. चेंडू फिरकावला चेंडू गेलाय. पंच निर्णय डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत फक्त एका धावाने भर पडते. धावसंख्या झाली ती 30 धावा. खरोखरच मी नवीन जे प्रेक्षक आहेत जे प्रॅक्टिसला कधी नसतात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की हा खेळाडू अंडर 19 चा आहे, परंतु त्याला आम्ही ऑक्शन मध्ये सहभागी करून का घेतलं तर त्या खेळाडूची गुणवत्ता बघून. तो जेव्हा प्रॅक्टिसला असतो तेव्हा त्याच्यावर कोणताही गोलंदाज येऊ द्या तो षटकार भिरकावतो. बिंदास खेळाडू आहे त्याच्यामुळे त्याला आम्ही ऑक्शन मध्ये चान्स दिला आणि तो या संघाचा खेळाडू म्हणून निवड झाली आणि त्या संघासाठी आता निर्णायक क्षणी तो येऊन फलंदाजी करतोय. उर्वरित 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन फलंदाज बाद झालाय.
आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू 2 धावांची गरज. हॅलो. दोन चेंडू 2 धावांची गरज. सामना आधी जडीचा आपण पाहतोय. सर्वांनी शांत राहा. रिया चॅलेंजर सगळे मागे हो तुम्ही. सामना संपल्यावर कोणी ग्राउंड मध्ये येऊ नका. सामना संपल्यावर कोणी ग्राउंड मध्ये येऊ नका बाहेरच्यानी. दोन चेंडू 2 धावा असताना रुपीन पण स्ट्राईक इनला. बॉलिंग मार्ग शशिकांत. कट्टपाचे चेंडू आणि चान्स आणि ते फलंदाज बाद. दोन चेंडू 2 धावा असताना रनाच्या स्वरूपात बाद झालाय तो मितेश. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू 2 धावा. 2 कंपल्सरी. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. चुरशीत सामना पाहायला मिळतोय. बी लॉस मध्ये कोणता संघ टॉपला असणार आहे तो. प्रस्ताद मदन कदमकर पाहतोय आपण. 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईक एंडला रुपीन. आणि मोठा फटका. चेंडू सीमाशेवर षटकार. प्लेयर आतमध्ये जाऊ नका. प्लेयर आतमध्ये जाऊ नका. प्लेयरने मागे जा. प्लेयरने आतमध्ये जाऊ नका. तुम्हीच नियम ठरवता तुम्ही असं करता. हे काय पेनल्टी.